उद्धव ठाकरेंनी तातडीनं बोलावली खासदारांची बैठक. खासदारांची नाराजी आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. पक्ष राज्यामध्ये सक्रिय नसल्याची खासदारांची भावना. रुपाली डोंगरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. चाकणकर राज्यातील सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, त्यांना मुख्य आरोपी करा. रुपाली डोंगरेंची पत्राद्वारे मागणी. उद्यापासून अधिवेशनाचा शेवटचा आठवडा. अशोक खरातच्या मुद्द्यावरून गाजण्याची शक्यता. खरात प्रकरणावरून विरोधक आक्रमक होण्याची ही चिन्ह. अशोक खरातचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत. 3 मोठे IAS अधिकारी खरातचे भक्त असल्याचं समोर. अटक होणार असल्याचा अंदाज येताच अधिकाऱ्यांशी सल्लामसलत. शिर्डीमध्ये बैठक झाल्याची ही माहिती. अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर. खरातची उद्योग क्षेत्रातही कोट्यवधींची माया. भोंदूबाबा अशोक खरातची 7 तास SIT चौकशी. खरात विरोधात तक्रार देण्यासाठी 3 महिला समोर. छडा लावण्यासाठी पोलीस आणि SITची बहुआयामी रणनीती. इराणचा इस्रायलच्या परमाणु ठिकाणांवर हल्ला. डिमोना आणि अराद शहरावर मिसाईल हल्ला. हल्ल्यात 47हून अधिक लोक जखमी. 6 जणांची प्रकृती गंभीर. पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद. युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांसंदर्भात व्यक्त केली चिंता. जर अमेरिकेनं पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही दिल्ली आणि मुंबईला लक्ष्य करू. पाकचा माजी उच्चायुक्त अब्दुल बारिस बरळला. बासितच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. आज रंगणार 68व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना. पुण्याच्या वाघोलीत कुस्ती स्पर्धेचा आखाडा. गादी विभाग आणि माती विभागातील मल्ल भिडणार. आज ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावर मध्यरात्री जम्बो ब्लॉक. काही लोकलही रद्द. राज्यातील 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा अंदाज. पुणे, सातारा, सोलापूरसह 10 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा. मुंबईमध्ये उद्यापासून 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमधलं तापमान 35वर. शुक्रवारपासून मुंबईच्या तापमानामध्ये वाढ. तर कोकणात 22 ते 25 मार्च दरम्यान उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. पुण्यातील जांभूळवाडी पुलावर 7 ते 8 वाहनांचा भीषण अपघात. गाडीचे नियंत्रण सुटले आणि पुलावरचे डिवायडरही तुटले. सुदैवानं यामध्ये जीवितहानी नाही. वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी उद्या मुंबईमध्ये मच्छीमारांचा मोर्चा. वाढवण बंदर कायमस्वरूपी रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. पर्यावरणास घातक 4थी मुंबई योजना तात्काळ थांबवण्याचंही आवाहन. संभाजीनगरच्या नारेगावातील गर्भपात प्रकरणात धक्कादायक माहिती. 12वी पास बॉय चालवायचा गर्भपात रॅकेट. यूट्यूबवरून लिंगनिदान करण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं निष्पन्न. Thank you.